देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। ध्वजारोहण सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष मिनल संखे, उतळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार यांसह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते। त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला आहे। त्यामध्ये प्रवीण श्रीराम बनोटे, दीपक कोंडुळे, लागून कृष्णा नडार, अशोक धोंडेबा पाटील, दीपाली खाजेकर, शालूबाई धोत्रे, आत्माराम पाटील, सोनल पाटील, अनिल कदम, मयुरी धनावडे, सुनीता दुधाम यांचा सन्मान करण्यात आला आहे। या प्रसंगी उपायुक्त मधुकर बुडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होत्या। महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचंही आयुक्त राव यांनी नमूद केलं आहे। ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना तसेच महनीय व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। आणि वागळे प्रभाग समितीमध्ये कार्यरत श्रीमती सुनीता दुधाम, वागळे प्रभाग समितीमध्ये कार्यरत, या सर्व स्वच्छता दूतांसाठी एकदा जोरदार। खरं तर हे सारे प्रातिनिधिक आहेत, सर्व स्वच्छता वतीनं आज प्रातिनिधिक या 11 जणांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे। आपण अन्य सर्व स्वच्छता दूतांसाठी प्रेरणास्थान ठराल हा विश्वास आहे आणि त्या योगातून मुंब्रा प्रभाग समिती, दिवा प्रभाग समिती अंतर्गत कार्यरत कंत्राटी गट क्रमांक 24 मध्ये काम करणारे लागून कृष्णा नाडा, त्यानंतर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कंत्राटी गट क्रमांक 15 मध्ये कार्यरत अशोक, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत कंत्राटी गट क्रमांक 11 मध्ये कार्यरत सौभाग्यवती दीपाली अशोक खाजेकर, त्यानंतर कळवा प्रभाग समिती अंतर्गत कंत्राटी गट क्रमांक 21 मध्ये कार्यरत श्रीमती शाळू, मुख्यालयामध्ये उतळसर प्रभाग समितीमध्ये कार्यरत श्रीमती सोनल सुनील पाटील, लोकमान्य नगर प्रभाग समितीमध्ये कार्यरत श्री अनिल तुळशीराम कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समितीमध्ये कार्यरत श्रीमती माधुरी धनावडे, सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून सर्व ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा। हा स्वातंत्र्य दिन आपल्याला सर्वांना प्रेरणादायी आहेच, पण सर्वांनी, मला वाटतं ठाणेकरांनी, पूर्ण महाराष्ट्राने हा संकल्प करूया की ज्या स्वातंत्र्यवीरांनी या भारत देशासाठी जे बलिदान दिलं आहे त्याचप्रमाणे आपणही थोडंफार ह्या महाराष्ट्रासाठी देणं देतो आणि त्याचप्रमाणे या देशासाठी जे काही करता येईल ते आपण करूया असा संकल्प मी आज इथे बोलू इच्छिते। सर्वात अगोदर ठाणे नगरीचे सर्व सुज्ञ नागरिकांना आपले स्वातंत्र्य दिनाची मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन। स्वातंत्र्य दिवस आपल्याला प्रेरणादायी दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला
हा समजते की हा जे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेली आहे ती किती कष्टाने, किती मोठी मेहनतने प्राप्त झालेली आहे. आणि देशसेवा करताना, सिटीची सेवा करताना जे ठाणे महानगरपालिकाचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत ते हाच संकल्प घेत आहेत की ठाणे नगरीला स्वच्छ, सुंदर, राहणे योग्य, इथले जे नागरिक आहेत त्यांना समाधान भेटेल या पद्धतीची कार्यशैली, त्याचा अवलंब करून पुढे जाण्याचा आज आम्ही संकल्प घेत आहोत.